खरं तर उमेदवारांची नावं, चाचपणी किंवा जागा वाटपावर चर्चा सुरू झालेल्या आहे. परंतु राज्याचं लक्ष लागलेलं कुठे आहे? कोल्हापुरात. कारण कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ वर्सेस शरद पवार असा सामना होतोय की काय, अशी शक्यता असताना, बेजबाबदार वक्तव्य समोर येत असताना कोल्हापूरमध्ये आता हसन मुश्रीफांना टक्कर देण्यासाठी समरजित घाटगे हे मैदानात उतरल्याचं दिसतंय. आणि आज आपल्या सोबत आहेत समरजित घाटगे. नमस्कार. खूप खूप स्वागत आपलं. थँक्यू. माझा पहिला प्रश्न असा आहे की हसन मुश्रीफ मंत्री, केंद्रीय सत्ता, केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता त्यांच्याकडे, संस्था त्यांच्याकडे, आमदारकी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे, इतकं सगळं आहे त्यांच्याकडे की त्यांच्या मागे ईडी पण लागली होती. तुमच्याकडे काय, म्हणजे ते हिंदी चित्रपटातला डायलॉग आहे दीवार मधला की क्या है तुम्हारे पास. बरोबर. तर समरजित घाटगे के पास क्या है? सर्वप्रथम मी साम टीव्हीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या इंटरव्ह्यूला बोलवलं. आपण योग्य प्रश्न विचारला. माझ्या पाठीशी जे महाराष्ट्राचे राजकारणाचे वस्ताद आहेत आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी, ज्यांनी खुद मुश्रीफ साहेबांना घडवलं, यांचा आशीर्वाद आहे. स्वर्गीय शामराव भिवाजी पाटील साहेब, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे साहेब, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेब, स्वर्गीय मंडलिक साहेब, ह्या सगळ्यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. आणि 3,37,000 कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेचे जे आमचे कुटुंबाचे सदस्य आहेत, या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि ह्यावरच जनता आपलं परिवर्तन घडवेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. अगदी. तुम्हाला शुभेच्छा खरं तर आमच्या. थँक्यू. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की मुश्रीफांकडे जर कधी बघितलं तर मुश्रीफांनी शरद पवारांना सोडलं आणि तुम्ही पण भाजप सोडली. मग युवकांनी किंवा आमच्यासारख्या लोकांनी कोणाकडे बघायचं? मी आपले खरंच आभार व्यक्त करतो की एकदा हा प्रश्न विचारला की ह्या दोन गोष्टींमधला फरक काय आहे. पहिला विषय माझा. मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, माझं एकच धोरण होतं की कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेला शाहू महाराजांची जन्मभूमी आहे आणि एक चांगल्या विकासासाठी मला परिवर्तन घडवायचं आहे. 19मध्ये दुर्दैवाने मला कमळ चिन्ह मिळालं नाही आणि आत्ता पण अजित पवारांना घेतल्यापासून मला कमळ चिन्ह मिळणार. असं तर नव्हतं की माझ्या हातामध्ये तिकीट होतं आणि पुढे सत्ता येणार नाही अशी भीती असताना मी पक्ष सोडून पळून गेलो, असं नाही. मी डे 1 माझ्या पक्षाला सांगितलं होतं की माझ्या विधानसभेसाठी, परिवर्तनासाठी आणि स्वाभिमानासाठी मला निर्णय घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा इथं मुश्रीफ साहेब आल्यानंतर ते तिकीट त्यांचंच आहे. आपण काय राजेशाहीत नाही, आपण लोकशाहीत आहोत. तर मला संविधानामधून जिंकूनच काम करावं लागेल. आता राहिला प्रश्न आदरणीय मुश्रीफ साहेबांचा. त्यांच्या हातामध्ये तिकीट होतं. त्यांना आत्तापर्यंत अजितदादांनंतर सर्वाधिक मंत्रिपदं जर कोणाला मिळाली असतील तर ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमुळे मुश्रीफ साहेबांना मिळाली. बरोबर. ईडीची रेड काय पडली, त्यांनी स्वतः त्या पळून जाऊन डील करून ईडीच्या भीतीपोटी आणि पालकमंत्री तुकड्यासाठी आपल्या नेत्याचा विश्वास गमावला. हा त्यांच्यामधला आणि माझ्यामधला फरक. अच्छा. मग एक असा पण प्रश्न आहे की आता ही जी सगळी लढाई आहे तुमच्या कागलमधली, ही समरजित घाटगे वर्सेस हसन मुश्रीफ अशी होणार की मुश्रीफ वर्सेस पवार होणार? ही इलेक्शन आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारधारेने विरुद्ध हसन मुश्रीफ एक महत्त्वाचं स्टेटमेंट मी करतो. ही इलेक्शन आता बियॉन्ड पार्टी लाईन्स, निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर ह्याची इलेक्शन आहे. निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर. म्हणजे त्यांनी त्यांच्या निष्ठेचा सौदा केला. राष्ट्रवादी पक्ष मी जेव्हा बाहेरून पाहायचो एक कुटुंबासारखं आहे. पवार साहेबांनी त्यांना आपल्या मुलासकच वागणूक दिली. परत सांगतो, तुम्ही दुरुस्त करा. अजितदादानंतर सर्वाधिक पदं जर कोणाला मिळाली असेल तर मुश्रीफ साहेबांना मिळाली. सुप्रियाताई त्यांना थोरल्या भावासारखा मानायचा, राखी बांधायच्या. बरोबर. आणि तुमच्यावर ईडीची रेड पडली, मला सांगा देशमुख साहेबांवर पण पडली. न्यायपत्र विश्वास तुम्हाला पाहिजे. ईडीच्या भीतीपोटी म्हणजे तुम्ही स्वतः आरोपी आहे, तुम्ही सिद्ध करता आणि तुम्ही जाऊन डील करता. मग तुम्ही केलं काय? पवार साहेब आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा जो विश्वास होता, नातं होतं, त्यांचा सौदा करून तुम्ही बाहेर पडला. पण मग असं असेल तर मग भाजप बरोबर पण तुम्ही एवढे 8 वर्ष काम केलं
आणि आत्ता आम्ही असं बघतोय की तुम्ही पक्षप्रवेश केल्यानंतर भाजपकडून काही प्रतिक्रिया येत नाही, तुमच्याही काही भाजपच्या विरोधात अशा काही प्रतिक्रिया आम्ही बघितल्या नाहीयेत. आता भाजप माझ्यावर प्रतिक्रिया का करत नाही हे अधिक मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही, कारण एक महत्त्वाचा विषय आहे जो मगाशी राहून गेला. माझ्यामध्ये नैतिकता होती आणि धाडस होतं की मी भाजपच्या नेतृत्वाला भेटून सांगून आलो. एका रात्री पळून जाऊन राज्यपालाच्या दारी मी गेलो नाही. मी बोलून आलो, देवेंद्रजींना बोललो, दादांना, चंद्रकांत दादांना बोललो, गडकरीजींना बोललो आणि ज्योतिरादित्य सिंधियांना भेटून बोललो. आणि त्याच्यामुळे मी सगळ्यांना माझी भूमिका सांगून आलोय, मी पळून नाही आलोय. फरक आहे त्यामध्ये. पण मग काय त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? मी जसं बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये म्हटले, राजकीय नेता म्हणून त्यांनी मला थांबा, परत विचार करा. पण मी त्यांना एकच विषय सांगितला की माझ्या थोरल्या भावासकट वडिलासकट तुम्ही विचार करून सांगा की माझ्याकडे पर्याय काय आहे. त्याच्या पुढे ते काहीच बोलू शकले नाही. तुम्ही त्यांचीच गोची केली? नाही, गोची नाही केली. ते नातं आहे. हे बघा, त्यांचे माझे राजकीय संबंध आता नसतील, पण बियॉन्ड पॉलिटिक्स आपले सगळ्यांचे एक संबंध असतात. सो ते त्यांच्या भूमिकेने बरोबर आणि मी माझ्या भूमिकेने बरोबर. भाजप सोडतानाच्या भावना काय होत्या? 8 वर्ष आपण एक काम केलंय मी, त्याच्यामुळं ठीक आहे. पण माझ्यासाठी माझं जे विजन आहे आणि माझं जे मिशन आहे कागल गडिंग्लज उत्तर विधानसभेच्या परिवर्तनासाठी, त्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की छत्रपती शाहू महाराजांचं कोल्हापूर, तुम्ही त्यांचे वंशज, आणि तुम्ही भाजपची निवड कशी केली? मग म्हणजे त्यावेळेस पण तुमच्याकडे ऑप्शन असतीलच की काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मग तुम्ही भाजपची निवड कशी केली? एक तर एक चॅलेंजेस आहेत मला. आय लाईक एक्सेप्टिंग चॅलेंजेस. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं देवेंद्रजी असतील, चंद्रकांत दादा असतील, त्यांची माझी भेट झाली आणि एक स्पेस होतं. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये करून मला वाटलं की हे मतदारसंघाचं आपल्याला परिवर्तन घडवण्यासाठी एक स्पेस आहे. आणि चॅलेंज होतं की कागल विधानसभामध्ये आणि भाजप वाढवणं हे माझ्यासाठी चॅलेंज होतं. आणि आय लाईक चॅलेंजेस. आणि ते चॅलेंज आता पण आहे राष्ट्रवादी झाल्यानंतर, की ते मला ग्रासरूट पण घेऊन जायचं, एक चॅलेंज स्वीकारून आपण ग्रासरूट पण घेऊन जाणं. आणि परत मी सांगतो, माझं मेन हेतू इज द डेव्हलपमेंट ऑफ माय कॉन्स्टिट्युएन्सी, आणि त्यासाठी ते मी निर्णय घेतला. एक महत्त्वाचा प्रश्न मला आता विचारायचा आहे तुम्हाला, की ज्यावेळेस ईडीच्या रेट हसन मुश्रीफांवर पडत होत्या, कोल्हापुरात मला वाटतं पहिलीच रेट असावी ती ईडीची की जी हसन मुश्रीफांच्या घरावर पडली. एकदा 19ला पडली आणि नंतर पण ती हसन मुश्रीफांच्याच घरावर पडली. तर त्या रेटमध्ये, म्हणजे त्या रेट्स जेव्हा होत होत्या त्यावेळेस त्यांची मिसेस मुश्रीफ बाहेर आल्या, त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला गोळ्या झाडा, हा त्रास देऊ नका, गोळ्या झाडा. आणि आता आपण बघतोय, परवा हसन मुश्रीफ पुष्पगुच्छ घेऊन जातात अमित शहाकडे, त्यांचं स्वागत करतात. खरं कोण आहे? ते कोल्हापूरकर, कागलची लोक पण विचारात पडले असतील, पण आम्ही तर पडलोच. मी आपल्या माध्यमातून एक चांगला मुद्दा आपण मांडला की मुश्रीफांच्या पत्नी त्यांनी जेव्हा मला गोळ्या झाडा बोलल्या, आणि आता मुश्रीफ साहेब स्वतः अमित शाह साहेब, त्याच्यामुळं त्यांच्या पत्नी खोटं बोलतायत का, त्यांनी दोघांनी ठरवून काहीतरी एक असं काही गोष्ट केली का, मी अशा कुठल्याही गोष्टीला स्पेक्युलेशनमध्ये बोलणार नाही. मी सांगू का, त्यांनी त्यांच्या संस्काराप्रमाणे माझ्या पत्नीवर बरेच वेळा बोललेला आहे. शाहू फुले आंबेडकर आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आम्ही काम करतो. भलेही विरोधकांच्या पत्नी असतील, त्यांच्या आत्मसन्मानाला ठेस पोचेल असं कुठलेही स्पेक्युलेशन किंवा कुठल्याही गोष्टीमुळे वक्तव्य करून एका महिलांचा मान सन्मानला मी ठेस पोचणार नाही. तर मला असं वाटतं, जेव्हा मी त्यांना म्हणतो की महिलांचा मान सन्मान ठेवा, सो आय शुड लीड बाय एक्झाम्पल, मी त्यांच्या पत्नींना कुठंही ठेस पोचेल असं कुठलंही वक्तव्य इन्फ्लुएन्सेस करणार नाही. सो नो कमेंट्स. पण मग त्याच्यामुळेच म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अमित शहा पण आता आले, कोल्हापुरात अशी चर्चा होती की 1100 बेडच्या उद्घाटनासाठी मुश्रीफ त्यांना घेऊन जाणार आहेत, त्यांच्या हस्ते होणार आहेत. अमित शहांनी मग ते निमंत्रण नाकारलं. कसं बघता या सगळ्या गोष्टी? चर्चा नव्हती. खुद आदरणीय पालकमंत्री मुश्रीफ साहेब म्हटले की मी त्यांना 1100 बेडच्या कार्यक्रमाला उद्घाटन आणणार आहे. सो चर्चा नव्हती, अनाऊन्समेंट त्यांनीच केली होती. एखाद्याच माझा असा अंदाज आहे की अमित शाह साहेबांनी विचार केला असेल की जो माणूस आपल्या गुरुचा होऊ शकला नाही, तर आमच्यावर किती वेळ निष्ठा ठेवतील. तर मला असं वाटतं निष्ठेच्या विचाराने एखाद्या वेळेस त्यांनी तो कार्यक्रम स्किप केला असेल. पण मला खात्री आहे पुढे मुश्रीफ साहेब त्यांच्या पाठपुरावा करतील आणि त्यांना आणतील.
आणि माझी इच्छा आहे की त्यांनी अमित शाह साहेबांना घेऊन यावं कोल्हापूरला, कारण त्यानिमित्ताने आम्ही कागलकरांनी एक प्रश्न विचारला पाहिजे की जसं 1100 बेडचं तुम्ही कोल्हापूरला हॉस्पिटल केलं, असं कागलला पण केलं असतं तर बरं झालं असतं ना. बरोबर. एक असा पण प्रश्न आहे की कागलचा विकास आपण बघतो, छत्रपती शाहू महाराजांची ही पावनभूमी आहे. मग 5-6 वेळा आमदार असून पण हसन मुश्रीफांना असं का नाही करता आलं तिथे? का कागलचा विकास होऊ शकला नाही? नाही, कागलचा त्यांनी जर विकास खरंच केला असता, आय एम नॉट सेइंग नाही केला, आय डोंट वॉन्ट टू गेट, पण खरंच केला असता. तुम्ही आज जर त्यांची भाषणं बघितली, ऑलमोस्ट 42% भाषणं माझ्यावर टीका टिप्पणीची आहेत. अगदी आहेत का नाहीत? म्हणजे काही चुकीचे वक्तव्य परवा त्यांनी केले आणि चालू आहे माझ्या बाईकवर बोलणं, माझ्या आईंवर बोलणं. ठीक आहे, खरंच तुम्ही जर विकास केला असेल तर ही परिस्थिती तुमच्याकडे का आली असती? माझ्यावर टीका करायची आवश्यकता का वाटते? का महाराष्ट्राची राजकारणातली टीकेची पातळी एवढी का घसरली? म्हणजे ती कालचंच ते वक्तव्य इतकं धक्कादायक होतं, मुश्रीफांकडून असं वक्तव्य येणं की जे शब्द मी बोलू पण शकत नाही. ते काय बोलले त्याच्यापेक्षा ते का बोलले या गोष्टीवर जास्त फोकस करूया. मी जसं म्हटलं, त्यांचे जे संबंध होते त्या संबंधांचा त्यांनी जर सौदा केला ना, माझा अंदाज आहे की त्याच्यामुळे त्यांना रात्री झोप येत नाहीये. आणि झोप आली नसल्यामुळे एखाद्या माणसाचं जरा फ्रस्ट्रेशन असतं आणि ते फ्रस्ट्रेशन बाहेर आलं. आज ही त्यांच्या गटामधले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, आज ही त्यांच्या व्हॉट्सॲपचं DP आदरणीय शरद पवार साहेबांचं आहे. हे वस्तुस्थिती आहे. त्यांना आता लक्षात आले की आपल्या गुरुच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर, आणि ही काय पहिली वेळ नाही आहे. शामराव भिवाजी पाटील साहेबांवर तेच केलं, स्वर्गीय राजेसाहेबांवर तेच केलं, मंडलिक साहेबांवर तेच केलं आणि कुपेकर साहेबांवर तेच केलं. त्यांना आता असं वाटायला दिसायला लागले की हे जनता आपल्याला माफ करेल का नाही. त्याच्यामुळे त्या फ्रस्ट्रेशनमध्ये असे चुकीचे शब्द होतात. मला त्याचं काही फरक पडत नाही. मी इलेक्शन्सना पर्सनल घेत नाही आणि माझ्यासाठी कागलचं विकास आणि परिवर्तन महत्त्वाचं आहे. सो असे बरेच स्टेटमेंट्स ते करत राहतील. पण मला वाटते की त्यांच्याकडे विकासाचं काय बोलायला नसेल म्हणून ते माझ्यावर कमेंट करतायत. सो ओके, त्यांच्या कमेंटला उत्तर द्यायचं नाही असं ठरवलंय गाडगेंनी? आय डोंट हॅव टाईम फॉर सच सिली ॲलिगेशन्स. त्यांना माझ्या कुटुंबावर, लोकांवर बोलायचं आहे, बोलू दे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संविधानामध्ये तो अधिकार दिला आहे. पण ज्या संविधानाच्या अंतर्गत ते पालकमंत्री आहेत, तर पालकमंत्र्यांना शोभेल अशा भाषेमध्ये टीका केली तर माझा त्यांना उपदेश आहे. अगदी. एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे माझा की कागलसाठी, म्हणजे तुम्ही युवा चेहरा आहात, आधी तुम्ही भाजपमध्ये काम केलं आहे, कागलसाठी म्हणून तुमचं विजन काय? कारण कागल हा मुश्रीफांमुळे ओळखला गेला, म्हणजे मुश्रीफ इतक्या वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं म्हणून, पण कागलसाठी तुम्ही काय करणार आहात? का कागलकरांनी तुम्हाला मत द्यावं किंवा का तुम्हाला साथ द्यावी? मी प्रत्येक चॅनलमध्ये कसं होतं की आपण विजन मांडताना एक 6-7 मुद्दे आहेत, तर ते एवढे डिटेलमध्ये मांडण्यापेक्षा एक मुद्दा मी जरा मांडतोय. मी काही चॅनल्सना बोललो तर आपल्यासमोर सगळ्यात महत्त्वाचं, आजही एवढ्या वर्षामध्ये कागलमध्ये एक पाण्याचं नियोजन जे आहे हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपण जर बघितलं तर आमच्याकडे चिकोत्रा नावाचं धरण आहे. जेव्हा ते बांधलं, ते बांधल्यापासून कधीही 100% भरलं नव्हतं. आम्ही काय केलं, वरून डोंगरावरून जे पाणी वाया जात होतं, आम्ही आमच्या फाउंडेशन आणि जलयुग शिवारचे आमचे अध्यक्ष उमेश देसाई असतील आणि ही सगळे कार्यकर्ते असतील, तिथं वरती जाऊन एक मातीचा बंधारा बांधला. पाणी अडवलं आणि चर पाडून ते पाणी चिकोत्रा धरणात वळवलं. मी आपल्याला सांगू, आज 6वं वर्ष आहे. चिकोत्रा धरण 100% भरले आणि कापशी जो जिल्हा परिषद आहे टँकर मुक्त झाला आहे. एक. दुसरं, उत्तूर जिल्हा परिषदमध्ये आणि गडिंग्लजचा काही भाग आहे, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी ज्याचं स्वप्न पाहिलं होतं, आंबेहोल धरण, तुम्हाला माहिती आहे 15 वर्ष ते धरण झालंच नाही. मी संविधानिक म्हणजे मागच्या सरकारमध्ये मी मागे लागून 227.54 कोटी रुपये आणले. बरोबर, खरं म्हटलं तर हे 15 वर्षापूर्वी झालं असतं 70 कोटीमध्ये झालं असतं, 30 कोटीमध्ये. ते पैसे आणले, ते धरण पूर्ण झालं आणि आज त्या सगळ्या परिसराला पाण्यापासून जे वंचित राहत होतं तिथं पाणी पोचले. पुढे जाऊन सांगतो, त्याच्या बॅकवॉटर्समध्ये बरंच पाणी स्टोअर आहे. अजून डोंगरावर उत्तूर जिल्हा परिषदमध्ये, आज मी मुंबईत आहे, तर उद्या मुंबईचा मेळावा आहे, मॅक्झिमम खुल्या उत्तूरच्या लोकांच्या आहेत. बॅकवॉटर्समधून ते पाणी
पाणी पुरवठा योजना करून लिफ्ट करून त्या गावांपर्यंत ते पाणी पोचवलं पाहिजे. हे आपण सगळ्यात मोठं काम करतोय. तिसरा मुद्दा, आम्ही एक एंजल फाउंडेशन्सवर टायअप केले आणि त्याच्यामध्ये आपण ह्या डोंगरी भागामध्ये वॉटर फिल्टर्स मोठ्या प्रमाणात विथ टायअप की त्याचं मेंटेनन्स ती कंपनीज बघेल. आपण ते मेंटेनन्स ग्रामपंचायतकडे दिलं ते होत नाही. ह्या कंपनीलाच 20 वर्षाचं मेंटेनन्सचा करार मी दिलेला आहे. त्याच्यामध्ये शुद्ध पाणी जेव्हा आपण लोकांना देतो आणि प्रामुख्याने महिलांना, कारण त्यांचं आरोग्य त्या पाण्यावर अवलंबून आहे, हे एक मुद्दा मी मोठ्या प्रमाणात घेतोय. प्रत्येक शाळेमध्ये आज गरज आहे की RO फिल्टर आपण बसवलं पाहिजे. मी आता बऱ्याच कॉर्पोरेट CSR फंडासाठी लोकांशी बोलतोय आणि माझ्या माध्यमातून ही RO फिल्टर्स प्रत्येक जागेवर आपण पोचवलं पाहिजे. स्वतः 2034 पाण्याच्या मॅनेजमेंटसाठी मी नियोजन केले की आपलं कागल गडिंग्लज उत्तूरमध्ये, तसं माझ्या कारखान्यामध्ये मी ऑलमोस्ट 38% to 40% लोकांना ठिबक खाली आणलेलं आहे. आपल्या शेतकऱ्यांना पाण्याचं मॅनेजमेंटसाठी आणि पैशाची बचत करण्यासाठी ठिबकच्या अंतर्गत आणण्यासाठी एक 2034चं विजन मी केलेलं आहे. आपण जेवढं जास्त ठिबक खाली लोकांना आणू तेवढं ऊसाचं उत्पादन, पिकाचं उत्पादन वाढेल आणि ह्याच्यामुळं बचत आणि सोल्युबल खतं कमी प्रमाणात आपण वापरू. आणि या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये पाण्याचं नियोजन, डे टू डेमध्ये पाण्याचं नियोजन आणि प्लस शेतीमध्ये पाण्याच्या नियोजनासाठी वॉटर मॅनेजमेंट हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कागलमध्ये जे राजकारण आमच्या विरोधकांनी चालू आहे, माणसं अडवा आणि माणसं जिरवा. माझं आता नवीन राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं धोरण आहे, पाणी अडवा आणि पाणी जिरवा. चिकोत्रा धरणाला पण अजून 2 मी वरती बंधारे बांधणारे मातीचं, आणि मी तुम्हाला सांगतो जगातला सगळ्यात कमी पाऊस पडला तरीही चिकोत्रा धरण 100% भरेल. अजून माझ्या मतदारसंघामध्ये अशी काही ठिकाणी आहेत जिथं कृषी विभाग असेल त्याच्या माध्यमातून छोटे छोटे बंधारे आपण बांधले तर तिथं पाणी साठवून ते जमिनीत जाईल आणि माझ्या मतदारसंघाचं वॉटर लेवल जर वाढलं तर कुठंही प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आमच्या लोकांनी येऊन ते पाटबंधाऱ्याच्या लोकांचं डोकं खाण्याची आवश्यकता लागणार नाही. हे शाहू महाराजांचा वारसा मला चालवायचा आहे. एक महत्त्वाचा मुद्दा असा अगदी जाता जाता तुम्ही मला म्हणालात की शाहू महाराजांचा वारसा पुढे न्यायचा आहे. शाहू महाराजांचे वंशज असणारे संभाजीराजे छत्रपती आपण बघतोय मराठा आरक्षणासाठी भूमिका घेत आहेत. 3री आघाडी त्यांनी स्थापन करायचा निर्णय घेतला. मग मराठा आरक्षणामध्ये समर्जित घाटगे कुठे होते या आंदोलनामध्ये? नाही, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मी नेहमी सहभागी होतो. मी भारतीय जनता पार्टीमध्ये असतानाही मराठा आरक्षणामध्ये मी सहभागी झालो. आता एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे, त्याच्यावर काही दुमत नाही. पण त्याच्याचबरोबर फक्त आरक्षणावर भागणार नाही. आपल्याला आपल्या मराठा समाजाला आपल्या पायावर उभा करायला पाहिजे आणि हे ऑलरेडी मी सुरू केलं आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे जे लोनमध्ये व्याज परतावाची योजना होती, आमची राजे विक्रमसिंह घाडगे बँक नावाची बँक आहे. मी तुम्हाला अभिमानाने सांगतो या राज्यामध्ये सर्वाधिक कर्ज इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज ऑफ टोटल लोन्स जर कुठल्या बँकेने दिलं असेल, त्याचा परवा अभिनंदन नरेंद्र पाटील साहेबांनी आमच्या बँकेचं केला, ती राजे विक्रमसिंह घाडगे बँक आहे. आम्ही 130 कोटीच्या वरती युवकांना कर्ज दिले आणि 92% मराठा समाज 92% मुलं अशी आहेत ज्यांनी पहिल्यांदा धंदा सुरू केला. त्याच्यामध्ये 42% लोक अशी आहेत की त्यांनी आता नोकरीला मुलं त्यांच्या हाताखाली लावायला सुरू केली आहे. हे जेव्हा आपण करतो तेव्हा मराठा समाजाच्या युवकांना आपण व्यवसायासाठी आपल्या पायावर उभा करतो. आरक्षण आहे इम्पॉर्टंट, पण त्याचबरोबर आपल्याला राजकीय नेता म्हणून समाजाला सक्षम केलं पाहिजे. येत्या काळामध्ये MSME नावाचं खातं आहे, त्याचं मी टायअप मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज त्याचा टायअप करून मराठा समाज आणि अन्य सर्व समाजाच्या मुलांना 35% सबसिडी आहे. हे व्यवसाय उभा करण्यामध्ये आपण पुढाकार घेतला तर खरं राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं जे स्वप्न होतं की आपली लोक रोज व्यवसायामध्ये आली पाहिजे, हेही आपण साध्य केलं पाहिजे. बिलकुल. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता ही निवडणूक होतीये, अतिशय रंजक आहे. या निवडणुकीमध्ये तुम्हाला म्हणजे विजय कोण होईल, निकाल काय येतील, जनता कोणाच्या पारड्यात मतं टाकते हे सगळं बघूच. पण एक असा महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्हीच आरोप केला होता मुश्रीफांवर की मुश्रीफ कर्नाटकातून मतं आणतात. याही निवडणुकीमध्ये असं काय झालं तर? मी कधी आरोप केला कर्नाटक? मी नाही केलं. तिथे असं त्या जिल्ह्यामध्ये अशी चर्चा होते. चर्चा आता ती मतदार यादी वाचन थोडंसं करून बऱ्याच लोकांचा त्याच्यावर आरोप आहे
की कन्नडमध्ये काही नावं रजिस्टर केली गेली आहेत हे मला ऐकायला आलंय. त्याच्याबद्दल काही लोकांनी गोष्टी माझ्या निरीक्षण आल्या की ती नावं जी नोंद झाली आहेत ती थोडंसं कन्नडमध्ये दिसतात. तर ते थोडंसं इन्व्हेस्टिगेट करून त्याच्यावर मी कलेक्टर ऑफिसला करणार आहे. आता ते बेसिक एक सगळा विषय आहे की ह्या सगळ्या गोष्टी करायच्या ज्या आवश्यकता वाटतात ह्याच्यामध्येच आपण समजून घ्या की त्यांना काय कागलच्या जनतेवर विश्वास नाही आहे का. आपण जे म्हणता मी ऐकतोय, मी लोकांच्या तक्रारी ऐकायला लागलोय, मी अजून डिटेलमध्ये त्याच्यावर कलेक्टर साहेबांना बोलायचं आहे. पण तुमच्या सांगण्यावरून जर हे खरं असेल तर माझं मत आहे की तुम्ही एवढ्या वर्ष काम केल्यानंतर हे सगळे उद्योग करायची आवश्यकता का वाटते ॲज पर ॲलिगेशन्स विच आर कमिंग. आता याचा तुम्ही पाठपुरावा करणार, जसा ईडीकडे तुम्ही मुश्रीफांच्या संदर्भातले पुरावे देऊन केला होता तसाच करणार? ईडीचं बोलता येईल मला. ईडीच्या बाबतीत एक तुम्ही ही केस समजून घेतली पाहिजे. ते नेहमी म्हणत होते की 40,000 सभासद माझ्या कारखान्यामध्ये आहेत. त्यांचं तुम्ही ROC मधून स्टेटमेंट मागून घ्या. संताजी घोरपडे कारखान्यामध्ये त्याचं टोटल जे 77-80 कोटी तेव्हा होतं, आता लेटेस्ट मला फिगर्स माहीत नाही, 12 ते 13 कंपनीजनीच हे पैसे दिसतात. मग 40,000 सभासद गेले कुठे? मग त्यांचे घेतलेले पैसे गेले कुठे? आत्तापर्यंत जनरल बॉडी जेव्हा कुठल्या पब्लिक लिमिटेड कंपनीची होती त्याचं बॅलन्स शीट 40,000 लोकांना गेलं पाहिजे. कोणी आत्तापर्यंत सरसेनापती संताजीचं बॅलन्स शीटच बघितलं नाही. माझं मेन ॲलिगेशन आहे की तुम्ही 40,000 लोकांचे पैसे घेतले, ते तुमच्या रेकॉर्डमध्ये कुठे दाखवा. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं मी शब्द वापरला ॲलिगेशन. तुम्ही काहीच नाही केलं असेल तर तुम्ही मग पळून जायची आवश्यकता काय? ईडीच्या भीतीपोटी जेव्हा तुम्ही पळाला ह्याचा अर्थ काय झाला की तुम्ही स्वतः मान्य करताय की ह्या ॲलिगेशन्स बरोबर आहेत, ह्याच्यामध्ये सबस्टन्स आहेत आणि जोपर्यंत आपण भाजपवर कॉम्प्रोमाइज करत नाही, ईडीची केस माझ्या विरुद्ध थांबत नाही, हे स्वतः तुम्ही पडून गेल्यामुळं तुम्ही स्वतः सिद्ध करताय की ईडीचे ॲलिगेशन्स किंवा मी केलेले ॲलिगेशन्स योग्य आहेत हे तुम्हीच सिद्ध करताय. एक अगदी जाता जाता माझा प्रश्न आहे प्लीज, की आता तुम्ही मुश्रीफांवर आरोप केले, कागलकरांनी तुम्हाला का निवडून द्यावं? एक चांगला प्रश्न विचारला. कागल गडिंग्लज उत्तूरच्या लोकांनी एक समजून घेतलं पाहिजे की आता येत्या काळामध्ये शिक्षण क्षेत्र असेल, पाण्याचं नियोजन असेल, इंडस्ट्री असेल, जसं गडिंग्लजमध्ये एक MIDC आपल्याला डेव्हलप करायची आहे, किंवा महिलांच्या आरोग्याचा विषय असेल, किंवा महिलांच्या सबलीकरणचा विषय असेल, कुठलंही संविधानिक पद नसताना मागच्या 8 वर्षामध्ये माझं काम लोकांनी पाहिलेलं आहे. कितीही माझ्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी होती आहे, मी त्यांच्यावर, आता जसं तुम्ही त्यांच्या पत्नीबद्दल बोललं, मी काहीच बोललो नाही. आपल्याला येत्या काळामध्ये ह्या परिवर्तनासाठी काम करायचं आहे, ह्या सुराज्यासाठी काम करायचं आहे. आणि हा समरजित घाडगे तुमचा आशीर्वाद मागतोय, मतदान मागत नाही. कारण माझ्यासाठी 3 लाख सदस्य कुटुंब आहे आणि येत्या काळामध्ये या आशीर्वादाच्या ताकदीवरच त्यांचं लोकसेवक म्हणून जे माझ्या घराण्यामध्ये वारसा आहे त्यांची सेवा करायची एक संधी हा शाहू महाराजांचा वंशज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान अंतर्गत त्यांना विनंती करतोय आणि यासाठी मला संधी द्यावी. तर खूप खूप धन्यवाद समरजित घाडगेजी, तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना तुमची मतं, तुमचं विजन आणि कोल्हापूरची सद्यस्थिती काय ती सांगितली त्याबद्दल. या विधानसभा निवडणुकांमध्ये नेमकं काय होतं, जनसेवेची संधी कागल कोल्हापूरचे लोक खरंच घाडगेंना देतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सोबतच घाडगे मुश्रीफांना घाम फोडतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि महायुती कोल्हापुरात कशा पद्धतीनं रोल करते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये कळणारच आहेत. पुढच्या काही दिवसांमध्ये सामवर तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. यासोबतच थांबूयात या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.